अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, आता स्वामी महाराजांच्या प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामी महाराजांसाठी काय नैवेद्य बनवायचा आहे हा बऱ्याचशा ताईंना प्रश्न पडलेला आहे। आता बघा, स्वामी महाराजांना काय आवडतं, कोणते कोणते पदार्थ आवडतात, तिखटमध्ये कोणते, गोडमध्ये कोणता पदार्थ आवडतो, स्वामी महाराजांसाठी प्रकट दिना दिवशी आपल्याला काय करायचं आहे, स्वामी महाराजांची कोणती सेवा करायची आहे, स्वामी महाराजांसाठी सजावट कशी करायची आहे, स्वामी महाराजांसाठी कोणती फुलं आणायची आहेत, कोणती वस्त्र घ्यायची आहेत, सर्व काही प्रत्येक स्वामी सेवेकरांची म्हणजे घाई गडबड चालू असते। तर आता सर्वांना तर माहीत आहे स्वामी महाराजांच्या आवडता पदार्थ कोणता आहे। तरी पण आज मी तुम्हाला या व्हिडिओमार्फत सांगणार आहे की स्वामी महाराजांसाठी प्रकट दिना दिवशी आपल्याला स्वामी महाराजांसाठी काय बनवायचं, कोणता पदार्थ बनवायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत। तर बघा, आता महाराजांना आपल्याकडून काहीही अपेक्षा नसती, कोणत्या पदार्थाची अपेक्षा नसती किंवा कोणता नैवेद्याची अपेक्षा नसती। स्वामी महाराजांचं असं नसतं की मला माझ्या भक्तांनी हे द्यावं ते द्यावं। स्वामींना कशाचीही अपेक्षा त्यांच्या भक्ताकडून नसते, फक्त स्वामींना अपेक्षा असती ती म्हणजेच आपल्या भक्तीची, त्यांच्या सेवेकरी जे असतात त्यांच्या भक्तीची, त्यांच्या सेवेची स्वामी महाराजांना अपेक्षा असते। बाकी नैवेद्य तुम्ही कोणता दाखवतात कोणता नाही यावर काहीही नसतं। फक्त जास्त काय आवडतं स्वामी महाराजांना तर ती म्हणजे आपली भक्ती आवडत असते। तरी पण आपल्याला काहीतरी स्वामींना द्यावं, स्वामींसाठी त्या दिवशी काहीतरी करावं असं वाटत असतं। तर तुम्हाला काय करायचं आहे, आता बघा, स्वामी महाराजांना तिखट पदार्थामध्ये कांदा भजी, मिरची भजी, घेवड्याच्या शेंगा म्हणजे श्रावणी शेंगा बघा, ह्या सर्व काही तिखट पदार्थामध्ये स्वामी महाराजांना आवडते। तर तुम्ही त्या दिवशी घेवड्याच्या शेंगा बनवा नैवेद्यासाठी, कांदा भजी बनवा, मिरची भजी बनवा त्या दिवशी स्वामी महाराजांसाठी। आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य हा पुरणपोळी आणि कटाची आमटी। बघा, स्वामी महाराजांना ही पुरणपोळी आणि कटाची आमटी खूप आवडते। आता तुम्ही काय करायचं आहे, ज्याच्या त्याच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला तुमच्याकडून जे शक्य होईल ते स्वामींना द्यायचा प्रयत्न करायचा आहे। बघा, यापैकी जर तुम्हाला काहीही शक्य करणं नसेल तर तुम्ही फक्त साखर, खडी साखर जरी स्वामी महाराजांना अर्पण केली किंवा दूध आणि साखर जरी स्वामी महाराजांना अर्पण केली तर ती सुद्धा स्वामी महाराज इतका आवडीनं खातील आणि स्वामी महाराज ते ग्रहणसुद्धा करतील। असं नाही की स्वामी महाराजांना छान छान पदार्थ द्या बनवा, स्वामी महाराजांचं असं काहीही नसतं। फक्त त्यांच्या भक्तांची आवड असते स्वामी महाराजांसाठी हे बनवायचं। आणि जर आपण खरंच खूप मनोभावातून जर खूप मनातून जर आपण स्वामी महाराजांसाठी काही केलं तर स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुमचा नैवेद्य ग्रहण करून जातात, म्हणजे जातातच। असे आपले स्वामी महाराज आहेत। तर आता हे झालं, तुम्ही पुरणपोळी बनवू शकतात, कांदा भजी बनवू शकतात। त्याचबरोबर आता येतो तो गोड पदार्थ। स्वामी महाराजांना काय आवडायचं बघा, स्वामी महाराजांना आवडायचं गोड पदार्थामध्ये म्हणजे बेसनाचे लाडू, गावरान तुपातील बेसनाचे लाडू हे स्वामींना खूप प्रिय आहेत, स्वामी महाराजांना खूप आवडतात। आणि प्रत्येक सेवेकरी, प्रत्येक स्वामी भक्त स्वामी महाराजांची आवडती गोष्ट अक्कलकोटला जाताना करून नेतच असतात। स्वामी महाराजांना बघा, आपल्याला अक्कलकोटमध्ये सुद्धा बेसनाचे लाडू प्रसाद स्वरूपात मिळतात। बेसनाचे लाडू पेढेसुद्धा आपल्याला तिथं मिळतात, आपण स्वामी महाराजांना ते अर्पण करू शकतात। त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की प्रकट दिनानिमित्त तुम्ही स्वामी महाराजांसाठी बेसनाचे लाडू बनवायचे। बघा, तुम्हाला जास्त बनवणं शक्य नसेल तर तुम्ही 1-2 नैवेद्यासाठी सुद्धा लाडू बनवू शकतात बेसनाचे। बघा, ज्याप्रमाणे बेसनाचे लाडू आपण हाताने वळतो, दोन्ही हातात घेऊन ज्याप्रमाणे बेसनाचे लाडू वळतो ना, त्या बेसनाच्या लाडूवर आपल्या हातातील रेषा उमटतात बघा। तर त्या रेषा
उमटतात आणि तो नैवेद्य आपण स्वामी महाराजांसमोर ठेवतो. तर ज्या काही आपल्या हातातील ज्या काही रेषा आहेत, ज्या काही आपले भाग्य वाईट भाग्य आपल्यात जे काही वाईट आपल्या पुढे होणार आहे, तर या रेषा आपल्या हातावरच्या त्या बेसनाच्या लाडूवर उमटून स्वामी महाराज आपल्या भाग्याच्या रेषा बदलू शकतात. जे काही वाईट भाग्य आहे, आपल्या भाग्यामध्ये जे काही वाईट लिहिलेलं आहे, जे काही वाईट होणार आहे पुढे चालून, तर ते स्वामी महाराज बदलतात आणि आपल्या जीवनातील जे काही दुःख आहे, जे काही यातना आहे, जे काही कष्ट आहे, तर ते स्वामी महाराज नक्कीच कमी करतात आणि दूरही करतात. इतका स्वामींवर दृढ विश्वास, कठोर विश्वास आणि दृढ विश्वास ठेवून स्वामी महाराजांना तुम्ही त्या दिवशी नैवेद्य अर्पण करा. एकदम मनोभावातून जर तुम्ही हा बेसनाचा लाडू एकदम श्रद्धेने, एकदम स्वामी महाराजांना आतुरतेने हाक मारून जर तुम्ही हा बेसनाचा लाडू जर स्वामी महाराजांना छान असा तयार केला, तर बघा तुमच्या जीवनातील, तुमच्या नशिबातील नशीब बदलायला तुमचं वेळ लागणार नाही आणि स्वामी महाराज जे काही तुमच्या नशिबात वाईट सर्व काही लिहिलेलं आहे, तर ते सर्व नाहीसं होईल. तर हा नैवेद्य तुम्ही बेसनाच्या लाडूचा स्वामी महाराजांच्या आवडता नैवेद्य तुम्ही त्या दिवशी आवर्जून बनवा. बघा, 2 बनवणं नाही झालं तर तुम्ही 1ही बनवू शकतात, फक्त स्वामी महाराजांसाठी सुद्धा. आणि तो नंतर तुम्ही सर्वांनी, घरातील व्यक्तींनी सर्वांनी ग्रहण करायचं आहे. आता त्याचबरोबर तुम्ही तांदळाची खीर बनवून दाखवा, गव्हाची खीर बनवून दाखवा. तुम्हाला जे काही शक्य होईल ते स्वामी महाराजांना त्या दिवशी बनवून दाखवा किंवा गोड शिरा बनवून दाखवा. काहीही स्वामी महाराज तुमचा नैवेद्य, थोडासा भाजी भाकरीसुद्धा स्वामी महाराज तुमची ग्रहण करतील. मनात फक्त श्रद्धा आणि भाव असायला पाहिजे. स्वामी तुमचा नैवेद्य, फक्त साखर जरी तुम्ही ठेवली तर तीसुद्धा स्वामी महाराज तुमची साखरसुद्धा नैवेद्य ग्रहण करू शकतात. इतके आपले स्वामी महाराज दयाळू आणि मयाळू आहेत. तर चला, आता आपल्याला नैवेद्य काय बनवायचा आहे हा तर आपण बघितलेला आहे. पण आता स्वामी महाराजांना नैवेद्य अर्पण करताना कसा करायचा आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे ते बघूया. तर बघा, आपल्याला एका छोट्याशा डिशमध्ये सर्व जो काही तुम्ही नैवेद्य बनवलेला आहे तो घ्यायचा आहे. लाडू जर बनवले असते तर लाडू घ्यायचा आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचं आहे की एक तुळशी पत्र ठेवायचं आहे. तर बघा, तुम्ही देवाला कोणताही नैवेद्य अर्पण करताना तुम्ही एक गोष्ट विसरायची नाही, ती म्हणजे तुळशीपत्र. आवर्जून तुम्ही नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवायचंच आहे आणि एक तुळशीचं पान तुम्हाला हातात घ्यायचं आहे, तरच तुमचा तो नैवेद्य पूर्ण होतो. आता काय करायचं आहे तुम्हाला, मग तुम्ही जो काही पदार्थ बनवलेला आहे स्वामी महाराजांसाठी त्याच्यावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे प्रत्येक पदार्थावर आणि तुम्हाला पाण्यात ते तुळशीचं पान बुडवून घ्यायचं आहे आणि ताटाच्या खाली तुम्हाला भरीव पाण्याने मंडल काढायचं आहे. भरीव चौकोनी मंडल तुम्हाला ताटाखाली काढायचं आहे आणि त्याच्यावर तो नैवेद्याचं ताट ठेवायचं आहे आणि तुम्हाला खाली आसन टाकून आसनावर स्वामी महाराजांसमोर बसायचं आहे आणि नैवेद्याचं ताट ठेवल्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र पाण्यात बुडवायचं आहे. बघा, पाण्याचा पेलाही तुम्हाला भरून घ्यायचा आहे. तुळशीपत्र पाण्यात बुडवून तुम्हाला 3 वेळेस गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ताटाभोवती पाणी फिरून 3 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदया, असा 3 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचा आहे. नंतर 1 वेळेस तुळशीपत्र पाण्यात बुडून ताटाभोवती फिरून ओम प्राणाय स्वाहा, ओम अपनाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्माने अमृततत्वाय स्वाहा, असं म्हणून ते तुळशीपत्र स्वामींच्या चरणी तुम्हाला व्हायचं आहे, स्वामींच्या चरणी तुम्हाला ठेवायचं आहे. आणि नंतर श्री स्वामी समर्थ महाराज नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे. आणि नंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही तो लाडू स्वामी महाराजांच्या जवळ, तो स्वामी महाराजांना खाऊ घाला. बघा, दिवसभरातून तो नैवेद्य तुम्ही जर स्वामी महाराजांचा पुढे झाकून ठेवला तर बघा, तो नैवेद्य स्वामी महाराज कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तो नैवेद्य तुमचा ग्रहण करतील स्वामी महाराज. आणि तो मग नैवेद्य तुम्ही काय करायचा आहे, घरातील कोणत्याही व्यक्तीने तो नैवेद्य ग्रहण केला तरी चालतो. घरातील
व्यक्तीने ते पूर्ण नैवेद्याचं ताट जरी खाल्लं तरी चालेल, नाहीतर तुम्ही जर घरात कोणी खात नसेल तर तुम्ही गाईलाही देऊ शकता. पण सर्वात भारी म्हणजे आपण स्वतः ग्रहण करायचं स्वामी महाराजांचं पुढचं ताट. तर अशा प्रकारे त्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर स्वामी महाराजांना तुम्हाला जल अर्पण पाणीसुद्धा दाखवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला त्या दिवशी स्वामी महाराजांचा नैवेद्य असा स्वामी महाराजांचा आवडता नैवेद्य बनवायचा आहे. जर तुम्ही मनोभावातून जर हा पदार्थ स्वामी महाराजांसाठी बनवला तर तुमच्या जीवनातील अशक्य ही गोष्ट शक्य करतील स्वामी. तर असा होता आजचा व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.